सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी जर शोधत असाल तर एकदा या पद्धतीने हे नक्की करून बघा। हॉटेलसारखा मऊ लुसलुशीत तर होणारच आणि चवीला देखील खूप भारी होणार। तर यासाठी कढईमध्ये 1 चमचा तुपामध्ये 1 कप बारीक रवा हलका सुवास येईपर्यंत व थोडा फुलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। रंग वगैरे याच्या अजिबात बदलायला नको। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे, थोडा गाजराचा तुकडा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता देखील बारीक चिरून घेतला आणि थोडे फ्रोझन बटाटे देखील मी यामध्ये घालत आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं, थोडे शेंगदाणे व काजू तळून घ्यायचे। आता मोहरी, उडदाची डाळ, चणा डाळीची फोडणी द्यायची। फोडी चांगली बसली की यामध्ये थोडा आल्याचा तुकडा किसून घालायचा, म्हणजे चवीला खूप भारी होतो। आता यामध्येच मिरची, कढीपत्ता, कांदा घालून मिनिटभर परतवून घ्यायचा। कांदा मऊ झाला की गाजर, हिरवे मटर घालायचे, परत 2 मिनिटांकरता परतवून घ्यायचं। आता चवीला मीठ व भाजलेला रवा घालायचा। आता हा रवा परत आपल्याला 1-2 मिनिटांकरता यामध्ये चांगला परतवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं, तर रव्याच्या तिप्पट म्हणजे 3 कप गरम पाणी घालायचं। सगळं चांगलं एकजीव करायचं आणि रव्याने पाणी शोषून घेतलं की झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांकरता वाफ द्यायची। मग वरून कोथिंबीर, तळलेले शेंगदाणे घालायचे, परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी हॉटेलमध्ये जसं मिळतो ना मऊ लुसलुशीत रव्याचं उपीट किंवा उपमा आपल्या इकडे तयार झालेला आहे। नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्यासाठी असो, एकदा या पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पेजला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा।